नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, परमनंट पदांसाठी नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, ज्याच्यामध्ये मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स अंतर्गत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा तुम्हाला परमनंट जॉब भेटतोय. याची आता शॉर्ट नोटिफिकेशन आलेली आहे, अजून फुल नोटिफिकेशन आणि ऑनलाईन अर्ज चालू झालेले नाहीत. जशी त्याबद्दल माहिती येईल तशी तुम्हाला शेअर केली जाईल. या PDF फाईलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही पाहू शकता. तर ही जी भरती आहे निघालेली आहे ती म्हणजे डिफेन्स सिव्हिलियन पोस्ट वेरियस युनिट जे आहेत किंवा डेपोट जे आहेत गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स अंतर्गत, ज्याच्यामध्ये पाहू शकता सेंट्रल रिक्रुटमेंट सेल आर्मी ऑर्डनन्स कॉर्प सेंटर यांच्या मार्फत काढण्यात आलेली ही जाहिरात आहे. जाहिरात नंबर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. याच्यामध्ये म्हटलंय ऍप्लिकेशन आर इन्व्हायटेड फ्रॉम एलिजिबल कॅन्डिडेट फॉर फॉलोइंग ग्रुप सी पोस्ट. म्हणजे बघा, गटकची पदं भरली जात आहेत इन आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स. तर इंडियन आर्मीचाच हा एक भाग आहे. AOC असं आपण त्याला म्हणतो, आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स मध्ये डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे, म्हणजे सरळ सेवेप्रमाणे या ठिकाणी परमनंट जॉब तुम्हाला भेटणार आहे. तर कुठली कुठली पदं आहेत, किती जागा भरल्या जात आहेत, संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. जवळपास 700+ जागा याच्यामध्ये निघालेल्या आहेत. 700+ वॅकन्सी आहेत, ज्याच्यामध्ये बघा पहिली पोस्ट या ठिकाणी आहे मटेरियल असिस्टंट MA. यासाठी बघा UR AWS OBC SC ST कॅन्डिडेटसाठी जागा ठेवण्यात आलेल्या आहेत. ESM आणि PWD साठी देखील वॅकन्सी आहेत. तर याच्यामध्ये पहा, OBC मध्ये या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये तुम्ही येत असाल तर कास्ट सर्टिफिकेट देखील सेंट्रलचं तुम्हाला लागतं. बघा, मटेरियल असिस्टंट या पदासाठी टोटल 19 वॅकन्सी आहेत, त्यामध्ये ESM मध्ये देखील 1 वॅकन्सी आहे. पेमेंट पाहू शकता 7 CPC 7व्या वेतन आयोगानुसार पेमेंट असणार आहे, जो की 29,000 ते 92,300 हा बेसिक पेमेंट आहे. प्लस याच्यामध्ये तुम्हाला सर्व भत्ते वगैरे देखील दिले जातात. मे बी मित्रांनो, सर्वच्या सर्व पोस्ट 10वी पास वरती असू शकतात. काही टेक्निकल पोस्ट जे आहेत त्यांना टेक्निकल एज्युकेशन मागितलं जाऊ शकतं. आता एज्युकेशन बद्दल याच्यामध्ये माहिती दिलेली नाही. फुल नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती एज्युकेशन बद्दल दिली जाईल, परंतु 10वी पास वरती बऱ्याचशा पोस्ट तुम्हाला याच्यामध्ये असणार आहेत. त्यानंतर बघा, ज्युनियर ऑफिस असिस्टंट यासाठी टोटल 27 वॅकन्सी आहेत, ज्युनियर ऑफिस असिस्टंटसाठी देखील. त्यानंतर बघा, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर ऑर्डिनरी ग्रेडसाठी 4 वॅकन्सी ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर बघा, टेले ऑपरेटर ग्रेड 2 ची पोस्ट आहे, ज्यासाठी 14 वॅकन्सी आहेत. फायरमॅनसाठी 247 सर्वात जास्त वॅकन्सी तुम्हाला इथं पाहायला भेटतील. त्यानंतर पहा, कारपेंटर आणि जॉइनर यासाठी 7 वॅकन्सी आहेत. पेंटर आणि डेकोरेटरसाठी 5 वॅकन्सी आहेत. त्यानंतर MTS जी की 10वी पास वरती असू शकते पोस्ट 11 वॅकन्सी आहेत. त्यानंतर ट्रेसमॅन मेटसाठी पाहू शकता 389 सर्वात जास्त वॅकन्सी आहेत. तर ह्या सर्व पोस्ट या ठिकाणी भरल्या जात आहेत. याचा पेमेंट पाहू शकता तुम्ही, बेसिक पेमेंट देखील पुढे दिलेला आहे. आता बघा, संपूर्ण भारतामध्ये या ठिकाणी ह्या वॅकन्सी असणार आहेत. आता महाराष्ट्रामध्ये देखील याच्यासाठी वॅकन्सी असणार आहे. साऊथर्न या ठिकाणी कमांडमध्ये महाराष्ट्र येतं, महाराष्ट्रामध्ये पाहू शकता, ज्याच्यामध्ये पहा एवढ्या वॅकन्सी तुम्हाला पाहायला भेटतील. ह्या पोस्ट दिलेल्या आहेत त्यांनी, जसं की MTS साठी 1 आहे, ट्रेसमॅन मेटसाठी 40 आहेत, फायरमॅनसाठी 47 आहे, टेली ऑपरेटरसाठी 2, JOA साठी 1 वॅकन्सी आहे. तर प्रत्येक स्टेट वाईज वेगवेगळ्या वॅकन्सी इथं तुम्हाला पाहायला भेटतील. आता त्यांनी म्हटलंय वॅकन्सीमध्ये कमी होऊ शकतात किंवा वाढू शकतात, त्याच्याबद्दल देखील माहिती त्यांनी दिलेली आहे. आता ऍप्लिकेशन अवेलेबल कधी होणार आहे त्याच्याबद्दल अजून माहिती दिलेली नाहीये. ज्यावेळेस ऑनलाईन ऍप्लिकेशन चालू होतील त्यानंतर तुम्हाला 21 दिवस फॉर्म भरायची मुदत असणार आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन पासून. जी वेबसाईट आहे त्यांची AOCrecruitment.gov.in या संकेतस्थळावरती फुल नोटिफिकेशन येणार आहे. सध्या शॉर्ट नोटिफिकेशन जे आहे न्यूजपेपरमध्ये आलेली आहे. याच्यामध्ये पहा, ऑफलाईन पद्धतीने ऍप्लिकेशन तुम्हाला सेंड करायचे नाहीयेत, तर पूर्णपणे या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन जे आहेत ते करता येणार आहेत. क्लोजिंग डेट 21 दिवसाची असणार आहे, ज्यावेळेस ऍडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध होईल त्याच्यानंतरची. तर पूर्ण जी जाहिरात आहे मित्रांनो प्रसिद्ध होणं बाकी आहे, फक्त ही शॉर्ट नोटिफिकेशन सध्या आलेली आहे. आता पूर्ण नोटिफिकेशन आले की तुमच्यापर्यंत नक्की माहिती जी आहे ती शेअर केली जाईल. तर एज्युकेशन क्वालिफिकेशन बद्दल तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. बऱ्याचशा पोस्ट याच्यामध्ये 10वी पास वरती असू शकतात, म्हणजे सर्वच पोस्ट 10वी पास वरती असू शकतात. जसं की MTS ही 10वी पास वरती असू शकते. त्यानंतर पाहू शकता या ठिकाणी मटेरियल असिस्टंट देखील 10वी पास वरती असू शकते. त्यानंतर ज्युनियर ऑफिस असिस्टंट देखील 10वी पास वरती असू शकते. त्यानंतर बघा, फायरमॅनची पोस्ट आहे, हे देखील 10वी पास वरती असू शकते. मात्र फायरमॅन बद्दल सर्टिफिकेट वगैरे देखील याच्यामध्ये मागितलं जाऊ शकतं. आणि वयोमर्यादेमध्ये देखील या ठिकाणी त्यांनी याच्यामध्ये माहिती दिलेली नाही, परंतु वयोमर्यादेमध्ये देखील तुम्ही जर SC ST कॅटेगरी OBC कॅटेगरीमधून असाल तर तुम्हाला एज रिलॅक्सेशन देखील या ठिकाणी ठेवलं जातं. तर सर्वच कॅन्डिडेट या ठिकाणी मेल फिमेल कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकतात. त्याच्याबद्दल याच्यामध्ये माहिती नाही, परंतु सर्वच कॅन्डिडेट अप्लाय
अप्लाय करू शकतील. आणि याची एक्झाम जी असणार आहे हिंदी इंग्लिश लँग्वेजमध्ये घेतली जाते. महाराष्ट्रामध्ये देखील एक्झाम सेंटर असू शकतं, कारण की पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रामधील जे स्टेट्स आहेत, युनियन टेरिटरीज आहेत, त्यांच्या प्रत्येक स्टेट वाईज या ठिकाणी रिजन वाईज तुम्हाला नंबर ऑफ वेकेन्सी त्यांनी दिलेली आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये देखील याचं एक्झाम सेंटर असू शकतं. तर याच्याबद्दल पुढची जी पण अपडेट येईल आता ती तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. सध्या फक्त ही 2 पेजेसची शॉर्ट नोटिफिकेशन त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे. तर याच्याबद्दल काही प्रश्न असतील तुमचे कमेंट बॉक्समध्ये विचारा. ही जी जाहिरात आहे याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्ही पाहू शकतात. धन्यवाद.